आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय। मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो 1,07,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले। 3,225 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी 52 लाख लाभार्थी आणि 1,562 कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत। मला वाटतं 1,60,00,000 आपण पोहोचलोय। मला मगाशी आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती हे 2.5 कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील। मी माझ्या छोट्या बहिणीला अदितीला सांगितलं तू काळजी करू नको, आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत, 3 कोटी पर्यंत गेलं तरी चालेल, काही हरकत नाही। राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळतं की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय। टप्पा 2 आपण पुढे जातोय, टप्पा 3 येईल आणि हेही सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही नाही नाही। 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात। 2.5 कोटी आत्ता गाठल्यात, 1 कोटी जवळपास 60 लाख। अजूनही पुढचा टप्पा आहे, काळजी करू नका। काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो अशी एक देखील भगिनी जी त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आलेले असतील तर आहे म्हणून सांगा, नसतील आले तर नाही म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल की किती जणांचे पैसे आलेले नाहीत अजून। तर बघा 1,60,00,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी देशातील ही पहिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरलेली आहे। आता स्वतः आपण पाहिलेलं असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आज नागपूर येथे जी सभा झालेली आहे आज 31 ऑगस्टला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की याचा पुढचा 3रा टप्पा देखील येणार आहे। ज्यांनी अजून अर्ज केलेले नाहीत त्यांनी अर्ज करायचे। जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचवली जाणार आहे, त्याचा लाभ त्यांना दिला जाणार आहे। याचा 3रा टप्पा देखील लवकरच येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे जवळपास 1,60,00,000 पेक्षा जास्त भगिनींना आत्ता सध्यापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे। आणखीन 1 कोटी भगिनींना लाभ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असं सांगण्यात आलेलं आहे। बघा 1,60,00,000 पेक्षा जास्त जणांना आता सध्या लाभ भेटणं सुरू आहे, तिथपर्यंत येत आहे। अजून पुढे 1 कोटीपर्यंत या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी देखील भेटणार आहे। ही सर्वात मोठी अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ही पोस्ट या ठिकाणी पोस्ट केलेली आहे, बघू शकता। सप्टेंबरमध्ये तुम्हाला अर्ज पुन्हा एकदा एडिट करता येणार आहेत। ही तुमच्यासाठी अतिशय मोठी गोष्ट आहे। ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांच्यासाठी, कुणाचे अर्ज बाद झाले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यांना पुन्हा संधी भेटणार आहे। त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळामध्ये प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे। जे 50 रुपये भेटणार होते बघा प्रति अर्ज, पात्र झालेल्या अर्जांसोबत त्यांना अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांना प्रोत्साहन भत्ता जो असणार आहे या ठिकाणी तो नवरात्रीच्या काळामध्ये भेटणार आहे, त्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे। तर महत्त्वपूर्ण असं आजच्या तारखेचा अपडेट हे तुम्हाला दिले आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा आपला चॅनल पुढील अपडेटसाठी सबस्क्राइब नक्की करून ठेवा। धन्यवाद।